अरे स्पीच म्हटलं तर अपूर्वा दीदीचे नाव तर आलेच पाहिजे. अपूर्वा दीदी, प्लीज कम ऑन द स्टेज. गुड मॉर्निंग एवरीवन. आज या सुन्या सुन्या मैफिली माझ्या सुन्या सुन्या मैफिलीत अंधार टाकल्यावानी वाटतो. भूतकाळातील आमच्या जुन्या आठवणींना पाजर फुटल्यासारखा. निरोप घेऊन जाताना एका डोळ्यात आशू आहे तर दुसऱ्या डोळ्यात आनंद. आजवर गमत्याचा आज उडून जाणार आहे. मला आठवतो तो माझा ट्युशनचा पहिला दिवस, जेव्हा मी क्लासेसला आले होते. सरांनी आम्हाला इंट्रोडक्शन विचारलं. खरं तर तेव्हा उघड टाकण्याची सुद्धा भीती वाटायची, पण आता सरांच्या त्या यांच्यामुळे आम्हाला आता बरोबर बोलता सुद्धा येते. म्हणतात ना, उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याची काय बांधता येईल केव्हाही, पण क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. अशी जिद्द आमच्यामध्ये निर्माण करणाऱ्या या क्लासेसला आम्ही कधीच विसरू शकणार नाही आणि ही जिद्द आम्ही समोर घेऊन जाणार. आता मी सगळ्यात अगोदर ज्यांच्याबद्दल बोलणार आहे ते म्हणजे सतीश सर. सरांना जेव्हा मी क्लासेसला आले होते मला वाटायचं सर इतकी इंग्लिश बोलतात, मला त्यांचं काही समजेल की नाही. पण सरांनी इतक्या छान पद्धतीने शिकवलं की त्यांचं समजायला लागलं. सरांनी आमच्यातलं बॅड कंडक्टरचं गुड कंडक्टर आणि गुड कंडक्टरचं सुपर कंडक्टर बनवलं. सरांनी त्याचबरोबर आमच्यातला इनर्शिया कमी करून आमच्यावर फोर्स लावून आम्हाला मोशनमध्ये आणलं, ते म्हणजे सतीश सरांनी. त्याचबरोबर मोटिवेट सुद्धा केलं. दिव्याने मी सोबत तर आमची कोवलंट बॉन्डिंगच झाली. त्या टीचर नव्हे तर आमच्या फ्रेंडच झाल्या. त्यांचं ते शिकवता शिकवता दुसरं जनरल नॉलेज देणं हे कायम लक्षात राहील. आम्ही तर त्यांना गुगल मॅडमच म्हणायचो, कारण आमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे असायचं, मग ते चॅप्टरचं असो किंवा जनरल नॉलेजचं. मॅथ म्हटलं की समोर येतात उमेश सर. खरं तर सर आम्हाला 8वीला नव्हते, पण सर जेव्हा 9वीला आले सरांनी आम्हाला काही बेसिक कन्सेप्ट विचारल्या, ते आम्हाला आल्या नाही. अगदी बेसिक पासून आम्हाला शिकवलं ते म्हणजे उमेश सर. आणि आता सरांच्या म्हणण्याप्रमाणे पास होणं म्हणजे 90 अबोव आणि चांगला पेपर जाणं म्हणजे आउट ऑफ. बरोबर की नाही सर? पण माझा आउट ऑफ पेपर कधी गेला नाही हा विषय वेगळा आहे. सरांनी 1-1.5 वर्ष शिकवलं, पण खूप भारी शिकवलं ते म्हणजे कल्याणकर सर. पार्ट 1 म्हणलं की समोर येतं फिजिक्स अँड केमिस्ट्री. खरं तर मला पार्ट 1 कधी आवडायचंच नाही, कारण काही समजायचंच नाही त्यातलं. पण सरांच्या ते ट्रिक्स, बेटा मागे कार बाप स्कूटर आजी, अशा ट्रिक्समुळे पिरियडिक टेबल आणि किचकट वाटणाऱ्या रिॲक्शन सुद्धा सोप्या झाल्या. म्हणतात ना, नाजूकशा कळ्या सुंदर असतातच, नाजूकशा कळ्या सुंदर असतातच, रंगीत फुले नेहमी उगवतातच, रंगीत फुले नेहमी उगवतातच. नजरेत भरणारे तर सर्व शिक्षक असतात, पण हृदयात राहणारे तुमच्यासारखे शिक्षक फार कमी असतात. हृदयात राहणारे तुमच्यासारखे शिक्षक. आम्ही या क्लासेस मध्ये खूप चुका केल्या, त्या तुम्हाला माहित आहे आणि तुम्ही माफ करणार तेही आम्हाला माहित आहे. करणार ना माफ सर? पण त्या चुकातून शिका हेही तुम्हीच आम्हाला शिकवलं. आमच्या पंखांना तुम्ही बळ दिलं आणि त्याच पंखाने आम्ही झेप घेणार आहोत आणि यावर्षी तुम्हाला घवघवीत रिझल्ट देणार आहोत. डियर टीचर, हम चाहते तो थे आपको, डियर टीचर हम चाहते थे आपकी डांट सुनने को ना मिले, पर कभी भी ना मिले ये नहीं चाहते थे. कर रहे हैं अलविदा इस इंस्टीट्यूट को, पर कभी न भूल पाएंगे आप लोगों को. आपने हमें समझाया भी, सिखाया भी, रुलाया भी और इस फेयरवेल के दिन जाते जाते रुलाया भी. धन्यवाद.